नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या केलापाणी या भागामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्या, योग्यरीत्या उपचार न मिळाल्यामुळे तिच्या प्रसूती दरम्यान तिच्या बाळाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। आपण सध्या त्याच परिवारासोबत आपण बघू शकतो। त्या महिला सध्या या ठिकाणी बसलेल्या आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांना रात्रीच्या सुमारास प्रसूतीचा कडा होत होता, मात्र जायला रस्ता नाही। त्यामुळे घरीच त्यांची प्रस्तुती जी आहे ती करण्यात आली आणि त्यातच त्यांचा बालकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्या महिलेला बांबूच्या झोडीने साधारण 15 किलोमीटर पर्यंत बांबूच्या झोडीतून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो सध्या या आदिवासी भागांमध्ये समोर आलेला आहे। मी त्यांच्या परिवाराच्या नातेवाईकांसोबत आहेत। दादा, कशा पद्धतीने यांना रुग्णालयापर्यंत घेऊन गेले आपण? आम्ही सकाळी त्यांना आधी सकाळी माणसे गोळा केले आणि 4-5 जण गोळा झालो आणि त्यांना बांबूच्या झोडीतून हे घेऊन गेलो आम्ही। कालापाणी तर केलापाणी साधारण 15 किलोमीटर एवढं अंतर आहे आणि ते बांबूच्या झोडीनं आम्ही त्यांना घेऊन गेलो की आराम करत करत घेऊन गेलो, कारण की कमी लोक होते त्यामुळे आम्ही ते कुठे हे आराम करत करत गेलो, कारण की एवढं लांब घेऊन जाणं अशक्य होतं। आणि कसं तरी मोठी जीव घालून घेऊन गेलो आम्ही। त्यांना घाट होतं, काय कुठे पाय जर घसरला तरी माताची मृत्यू होऊ शकतो, काय असं ही घटना घडू शकली असते। आणि हा रस्ता जर मंजूर होता, 5 किलोमीटर रस्ता मंजूर आहे आणि त्यांनी आजपर्यंत काम ठप्प आहे, पेंडिंग मध्ये, त्यांनी आजपर्यंत चालूच केलं नाही, त्यामुळे ही घटना घडली। कधीपासून रस्ता मंजूर आहे आणि का झालेला नाही? रस्ता जो आहे ना 25 जानेवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आला आणि आपल्या आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी, माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी हे रस्ता मंजूर केलेला आहे आणि तो आजपर्यंत तो रस्ता पेंडिंग मध्ये आहे। त्यांनी काही हालचाल केलीच नाही, कोणतेही अधिकारी आमच्याकडे आलेच नाही, त्यांनी हे हालचाल केलीच नाही। तर नक्कीच गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचं भूमिपूजन झालं, मात्र रस्ता अद्यापही झालेला नाहीये। ठेकेदारांनी या रस्त्याचं काम केलेलं नाहीये, त्यामुळे या आदिवासी बांधवांना अशा मरण यातना ज्या आहेत त्या या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत। तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च जो आहे तो आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केला जातो, मात्र या भागामध्ये रस्ता अद्यापही का झाला नाही, का या सगळ्या गोष्टींवर डोळेझाक केली जात आहे। 15 किलोमीटर पर्यंतचा जीवघेणा प्रवास या मातेला करावा लागला, त्यानंतर त्यांना रुग्णालय गाठता आलं। अशी जी गंभीर परिस्थिती ती या भागांमध्ये आहे। तर राजकीय नेते ज्या मोठमोठ्या गप्पा मारतात, राजकीय पुढारी ज्या गप्पा मारतात, त्यांनी या भागांमध्ये येऊन आमची परिस्थिती बघावी, असा संतप्त सवाल जो येतो आदिवासी बांधवांच्या वतीने आता वर सांगितलं जात आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।